शिवसेना नेते कॅप्टन अभिजित अडसूळ सध्या आमच्या सोबत आहे। अभिजितजी, तुमच्या अमरावतीमध्ये काय सुरू आहे? जगदीश गुप्ता माजी जे मंत्री आहेत ते रवी राणा पण सोबत फिरताना दिसत आहेत, शिवसेनेच्या स्टेज पण दिसत आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काय सांगणार? जेव्हा शिवसेना भाजपची युती चालू होती तेव्हा माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी जेव्हा युती होते कळलं तेव्हा शिवसेनेला जय श्रीराम म्हणून ते निघून गेले होते। परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा 7 तारखेला सभेसाठी अमरावतीला आले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत काढून त्यांना घेऊन आले सभेस्थळी आणि स्टेजवर सुद्धा बसले आणि काम करण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स केलं। परंतु दुसऱ्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं हे व्हायला नको होतं, परंतु दुसऱ्या दिवसापासून ते शिवसेनेच्या लोकांचा प्रचार सोडून रवी राणांसोबत सभांमध्ये किंवा प्रचार फेऱ्यांमध्ये फिरत होते किंवा अपक्ष काही उमेदवार त्यांनी स्वतः उभे केले होते त्यांचा प्रचार करत होते। मला वाटतं आणि त्यामुळे शिवसेनेचं जे खऱ्या अर्थानं जे नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते त्याच्यातही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शिवसैनिक बांधवांना आणि भगिनींना जे उमेदवार होते त्यांना अतिशय मोठा फटका त्याचा बसला आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एखादा पक्ष फक्त हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि कुठेतरी सगळ्या पक्षांमध्ये फिरायचं, मला वाटतं या अशा भूमिकांमुळे पक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि ते नक्कीच पक्षश्रेष्ठी त्यावर भूमिका स्पष्ट करतील। पण तुम्ही त्यांच्या तक्रार करणार आहेत का शिंदे साहेबांकडे? हो, नक्कीच सगळ्याच उमेदवारांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत की आमच्या वॉर्डमध्ये आमच्या विरोधामध्ये एका ठिकाणी साहेबांच्या स्टेजवर बसायचं आणि त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये व जिथे आम्ही उमेदवार म्हणून शिवसेनेचे आहोत त्याच ठिकाणी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा। नक्कीच त्याचा फटका आमच्या उमेदवारांना बसलेला आहे, त्यांनी तशा कंप्लेंटही दिलेल्या आहेत। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर तशा पद्धतीची नक्कीच चर्चा केली जाईल आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब नक्कीच त्यावर निर्णय घेतील। माननीय बाळासाहेबांनी कधीही गद्दारांना क्षमा दिली नव्हती, मला वाटतं तशा पद्धतीचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील। काल राज ठाकरे यांनी सांगितलं होते की महाराष्ट्रात माणसाचा लिलाव सुरू आहे, याच्यावर काय सांगणार? तुमच्या एरियात पण तुमच्या भागात पण असं सुरू आहे का? नाही, खऱ्या अर्थानं आता राजकारणामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सध्या सुरू आहे हे किळस यायला लागलेली आहे। कोण कुठे काय कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, या गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने घडत आहेत आणि राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली होत चाललेली आहे। पण तुमच्या अमरावतीमध्ये लिलाव सुरू आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, विषय आताचा नाही, मी निवडणुकीचं सांगतो आहे। निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने निवडणूक झाल्या त्या निवडणुका आता म्हणजे चांगल्या माणसांनी निवडणुकाच लढवू नये अशा पद्धतीच्या भूमिका घेण्यापर्यंत आता आम्ही आलो आहोत। कालही मी काही भाजपचे नेतेसुद्धा त्यामध्ये आता मोठे नेते भाजपचे ज्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतो ते सुद्धा आता म्हणायला लागले की बाबा आता राजकारण आता बस झालं, आता राजकारण होत नाही म्हणून अशा पद्धतीचं। आता काय भूमिका असणार आहे तुमची, कशा प्रकारे तुम्ही काम करणार? नाही बघा, शिवसेना भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेली होती आणि त्यामुळे नक्कीच आमची भूमिका ही नैसर्गिक युतीमध्येच जाण्यासाठी पहिले असेल, परंतु भूमिका ही शेवटी पक्षश्रेष्ठी स्पष्ट करतील आणि त्या पद्धतीने भूमिका घेतली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।